तर हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना भर उन्हामध्ये पायपीट करावी लागते। 200 फूट खोल दरीमध्ये असलेल्या नदीच्या झऱ्यातून महिलांना पाणी काढावं लागतंय। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आदिवासी बांधवांना भीषण अशा दुष्काळाचा सामना करावा लागतोय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे। विहिरींनी देखील तळ गाठल्यामुळे आदिवासी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागतंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्याला सध्या प्रचंड अशा भीषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। नंदुरबार जिल्ह्यातील धनगाव तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आपण पाहू शकता की ज्या महिला आहेत आदिवासी महिला या 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडा घेत पाणी घेण्यासाठी जात असतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। सगळं हा डोंगराळ परिसर आहे आणि 200हून अधिक या ठिकाणी या गावांना पंप असून सुद्धा या डोंगर दऱ्यातून या महिलांना पाणी घ्यावं लागतंय। त्यातूनच घरातील कामं सोडून सगळे कामं सोडून यांना 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून डोंगरांवरनं पाणी आणावं लागतंय। अशी भीषण स्थिती सध्या सातपुड्याच्या या सगळ्या परिसरांमध्ये पाहायला मिळत आहे। धडगावून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज।